बघा इथे आपली शेवगा हंडी रेडी आहे। मातीच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण जेवण शिजवतो, ज्यावेळेस आपण गॅस बंद करतो त्याच्यानंतर पण त्याची कुकिंग प्रोसेस तशीच चालू असते। बघा खूप छान शिजलं सुद्धा आहे आणि खूप छान वास सुद्धा येत आहे। तुम्ही सुद्धा अशा रेसिपी नक्कीच ट्राय करा। बघा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आज आपण बनवणार आहोत शेवगा हंडी। चला तर मग मी इथे 3 शेंगा घेतल्यात। आता आपण त्यांना बारीक कापून घेऊया। आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे जेणेकरून त्या लवकर शिजतील। बघा इथे मी मीडियम साईजचे तुकडे करून घेतले। कापताना आपल्याला वरचा भाग काढून टाकायचा आहे। बघा इथे मी सर्व शेंगा कापून घेतले। आता आपल्याला ह्यांना उकडवून घ्यायचे आहेत। आता मी त्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला शेंगा उकडवून घ्यायच्या आहेत। त्याच्यासाठी आपल्याला अर्धा चमचा हळद घ्यायची आहे आणि 1 चमचा मीठ घ्यायचं आहे। आता ज्या आपण कापून घेतलेले शेंगा ह्याच्यामध्ये उकडवण्यासाठी ठेवायचे आहेत। आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे। त्याच्यासाठी 1 कांदा, 2 मिरची आणि मी ते सुकं खोबरं भाजून घेतलं होतं। मिक्सरला पण मी लावून ठेवलं होतं ते, आणि 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि थोडंसं आलं घेतलं आहे। आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे। कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे आणि तव्यामध्ये लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे। अर्धा चमचा मी इथे तेल टाकलं आहे आणि आपण जो बारीक कापून घेतलेला कांदा आपल्याला याच्यामध्ये चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। लसूण, अद्रक, मिरची हे आपण कांद्यासोबतच आपल्याला भाजून घ्यायचे आहे। फोडणीसाठी 1 कांदा, 1 टोमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे। आता मी गॅसवरती हंडी गरम करायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे। कापून घेतलेला बारीक कांदा टाकायचा आहे। आता याच्यामध्ये बारीक केलेला टोमॅटो टाकूया। कांदा आणि टोमॅटोचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता तयार केलेलं वाटण 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। इथे मी पाव चमचा हळद टाकली, 1 चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा कांदा लसूण मसाला, 1 छोटा चमचा काळा मसाला, चवीनुसार मीठ, 2 मिनिटं चांगले परतवून घ्यायचं। आता उकडून घेतलेल्या आपल्याला शेंगा टाकायच्या आहेत। तर शेंगा शिजवताना जो पाणी राहिला होता तो पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। आता आपल्याला झाकण लावून 7 ते 8 मिनिटं मध्यम आचेवरती शिजवून घ्यायचं आहे।